केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात CISF आयोजित वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉनचं गुहागर तालुक्यातील अंजनवेल इथं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। अंजनवेल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्यानं तसंच महिलांनी पुष्पांजली करून तसंच वंदे मातरम भारत माता की जय या घोषणा देत या मॅरेथॉनचं स्वागत केलं। सुरक्षित तट आणि समृद्ध भारत हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेल्या या सायक्लोथॉनद्वारे राष्ट्रीय एकता, फिटनेस आणि कोस्टल सुरक्षेचा सशक्त संदेश देण्यात आला। गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आदर्श आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये स्वागत कार्यक्रम पार पडला। यावेळी सर्व सायकलपटूंचं महिलांनी आरती ओवाळून तसंच पुष्पांजली करून दिमाखदारपणे स्वागत केलं। यावेळी अंजनवेल गावच्या सरपंच सोनल मोरे, माजी सरपंच यशवंतबाई, मच्छीमार समाजाचे नेते विठ्ठल भालेकर, गुहागर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय मिशाल, शिवराम भुवड, तसंच RGPL कंपनीचे अजिम सलीम, HR AGM स्नेहाशिष भट्टाचार्य, सिनियर कमांडंट भास्कर कुमार, सायक्लोथॉनचे इन्चार्ज डेप्युटी कमांडंट संदीप चक्रवर्ती, RGPL CISFचे डेप्युटी कमांडंट सोनू शर्मा, केंद्रप्रमुख प्रभू हंबर्डे, महसूल मंडळ अधिकारी प्रीती रेवाळे, कानिटकर शाळेचे मुख्याध्यापक निलेश खामकर, शिक्षक सुकन्या खामकर, महेश आंधळे, रत्नमाला बागल यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, CISFचे जवान यावेळी उपस्थित होते। स्वागत समारंभामध्ये अंजनवेल शाळा नंबर 2च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या मंगळागौरीचे गीत सादर केलं। बालभारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत यावेळी सादर केलं। CISFच्या जवानांनीही समाज प्रबोधनात्मक नाटिका यावेळी सादर केली। यावेळी उपस्थित मान्यवरांना रोपटं भेट देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी सर्व सायकलपटूंचा अंजनवेल ग्रामपंचायत आणि RGPL कंपनी तसंच पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीनं विशेष गौरव करण्यात आला। या निमित्तानं आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेतील सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी, RGPL कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसंच CISFचे जवान आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।